मुलं न होणाऱ्यांना मुलं देणाऱ्या सिन्नरच्या भोंदू नीच बलात्कारी अशोक खरात नंतर आता थेट मंत्राने कॅन्सरसारख्या दुर्धर आजार बरा करणारा संगमनेरचा पूर्वाश्रमीचा गवंडी कामगार गडगे महाराज राज्यभर चर्चेत. खरात सारखेच या महाराजचेही करोडोंचे साम्राज्य. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून कारवाईची मागणी. काही मिनिटातच कॅन्सरची गाठ वितळवण्याचा हा महाराज करतोय दावा. इमानदार पोलीस प्रशासन तक्रार आल्याशिवाय काहीच हालचाल करणार नाही हे कटू सत्य. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील भोंदूबाबा बलात्कारी अशोक खरातचे कारनामे बाहेर आल्यानंतर अवघा महाराष्ट्र हादरला. या नीच खरातने हाय प्रोफाईल महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते. अनेक सेलिब्रिटी, सर्वपक्षीय आमदार, खासदार, मंत्री, नेत्यांशी खरातचे अतिशय चांगले संबंध असल्याने त्या संबंधाच्या जोरावर खरातने करोडोंचे साम्राज्य उभे केले आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत असल्याने नाशिकची देशभर नाचक्की झाली. खरातची पत्नी, मुलगा फरार आहे. खरार प्रकरण तपास सुरूच असताना सातपूरला तथाकथित पत्रकार म्हणून ओळख असलेल्या रवींद्र एरंडेची फाईल समोर आली. रवींद्र एरंडेनेही अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे समोर आले. खरात हाय प्रोफाईल महिलांना गळाशी लावत होता, तर एरंडे सर्वसाधारण म्हणजे कंपनी कामगार महिला, अंगणवाडी कर्मचारी, गृहिणी, छोटे व्यावसायिक महिला यांना गळाला लावून अत्याचार करत होता. खरात एरंडेच्या प्रकरणाचा तपास सुरू असून या तथाकथित नीच प्रकरणाची राज्यभर नव्हे तर देशभर चर्चा सुरू असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव येथेही गडगे महाराजांचा कॅन्सरसारखा दुर्धर आजार बरा करणारा भाविकांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर फिरत आहे. एका भाविकाची कॅन्सरची गाठ हा गडगे महाराज मंत्रोच्चार करून अवघ्या काही मिनिटातच वितळवीत आहे. भक्ताला गाठ वितळण्याची जाणीव होऊन एकदम बरं वाटत असल्याचा या व्हिडिओत दावा करण्यात येत आहे. या तथाकथित गडगे महाराजने वडगाव येथे दत्तधाम सरकार नावाने मोठे साम्राज्य उभारले असून येथे भव्य दत्ताचे मंदिर, धार्मिक विधी करण्यासाठी मोठे सभामंडप, भाविकांना राहण्यासाठी रूमची सोय, यज्ञ हवन आश्रम, होम हवन करण्याच्या जागा, स्वच्छतागृह आदी सेवा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सदर गडगे महाराज हे फक्त मंत्रोच्चार करून कॅन्सरसारख्या दुर्धर आजार पूर्णपणे बरा करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर फिरत आहे. महाराजांचे जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, मुंबई या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने आहे. त्या सर्व भाविकांची महाराजांच्या वडगाव या दरबारी नियमितपणे ये जा सुरू असते. खास करून अमावस्या पौर्णिमेला महाराजांकडे मोठी गर्दी असते. भाविक श्रद्धेपोटी वडगावला येतात. कोणाला कॅन्सर, कोणाला व्यसन सोडायचे असते, कोणाला कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, घरातील सुख शांती, व्यवसाय अशा एक ना अनेक उपाधींवर उपचारासाठी महाराजांकडे येतात. गडगे महाराज आपल्या या व्यवसायाची यूट्यूबवर जाहिरातही जोरात करतात. महाराजांना या व्यवसायातून चांगलीच आर्थिक संपन्नता लाभली असून महाराज चक्क मर्सिडीज बेंज या करोडोंच्या गाडीने फिरतात. 5-6 बाउन्सर महाराजांच्या मागे पुढे दिमतीला असतात. शरीराच्या व्याधी ही काही मंत्रोच्चाराने बरे होत नसतात, पण हे महाराज मंत्रोच्चाराने आजार बरा करण्याचा दावा करत आहे. आपण 21व्या शतकात वावरत असताना अशा बाबावर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धाच आहे. कुठलाही वैज्ञानिक दृष्टिकोन त्यामागे नाही. भक्तांच्या दुर्बलतेचा, असहाय्यतेचा फायदा घेत हे महाराज स्वतःचे, कुटुंबियांचे आर्थिक भले करून घेत आहे हे मात्र नक्की खरे आहे. येथे येणाऱ्या भक्तांकडून 5, 11, 21, 31, 51 हजारांच्या देणग्या घेतल्या जातात. येथे राहण्यासाठी रूमचे भाडे 2 हजारांपासून 5 ते 7 हजारापर्यंत आकारले जाते. औषधेही येथूनच दिले जातात. जे काही धार्मिक विधी केले जातात त्या सर्व धार्मिक विधींचे सामान देखील याच ठिकाणी बाबाच्या माध्यमातून दिले जातात. लवकर नंबर लागावा यासाठी देखील अधिकचे पैसे द्यावे लागतात. थोडक्यात काय तर या वडगे महाराजांनी
दत्तधाम सरकार हे एक धार्मिकतेच्या श्रद्धेच्या नावाखाली तयार केलेले एक मोठे साम्राज्य असून या साम्राज्यातून पैसा कमवण्याचा धंदाच महाराजांनी मांडला आहे. हे महाराज पूर्वाश्रमीचे गवंडी कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती मिळते. गावातील काही लोक यांच्या विरोधात थेट बोलतात देखील. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तर महाराजांच्या या सगळ्या कारभाराला भोंदूगिरी म्हटले असून बाबावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना तक्रारही दिली आहे. परंतु इमानदार पोलीस प्रशासन अशा बुवाबाजांच्या महाराजांच्या तक्रारी आल्याशिवाय अजिबात कारवाई करण्याची हिंमत दाखवत नाही. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. अशा प्रकारे आपण लोकांचे जीर्ण आजार मंत्रोच्चाराने बरे करतोचे दावे करून जाहिरातबाजी करणे व रंजलेल्या गांजलेल्या पिचलेल्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करून मग त्यांच्याकडून विधीच्या नावाखाली व इतर बाबींसाठी हजारो रुपये उकळून स्वतःचे आर्थिक फायदा करून घेणे हे श्रद्धेच्या नावाखाली चालविलेला गोरखधंदा आहे. त्यामुळेच याही महाराजांची शासनाकडून गांभीर्याने दखल घेऊन काही मोठा भविष्यात स्कॅम घडण्याआधीच महाराजांची पाळेमुळे उखडून टाकावी अशी अपेक्षा. जनतेनेही खोट्या आश्वासनाला, खोट्या चमत्काराला, बुवाबाजीला बळी पडून स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेऊ नये. शारीरिक व्याधीसाठी योग्य तो औषधोपचार करून तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच योग्य ते मार्गदर्शन घ्यावे असे निफाड टाईमचे नम्र आवाहन.